थांबा 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 ऐकून जा मी काय म्हणतोय ते. मला एकच प्रश्न विचारायचा आहे. आपण सगळे म्हणतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बेड नाहीये, क्लिनिंग नाहीये, एसी नाहीये, एकच डॉक्टर आहे, तोही अनुभवी नाहीये. पण स्वतःच्या हृदयावर हात ठेवून सांगा, तुम्ही तिकडे जाणार आहात का ट्रीटमेंटसाठी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज मी तुम्हाला 37 वर्षाच्या माणसाची एक स्टोरी सांगणार आहे. तो, त्याची बायको आणि त्याची 2 लेकरं घेऊन आलेला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा पोचलेल्या, तिथून रक्त पाण्यासारखं वाहत होतं. मला फोन आला की हा एमर्जन्सी पेशंट आहे. मी खाली त्याला बघायला गेलो, त्याला घेतलं वरती, त्याची ड्रेसिंग केली. ड्रेसिंग करता करता त्याची बायको हलक्या आवाजात म्हणाली, डॉक्टर साहेब आमच्याकडे पैसे नाही आहेत. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, मी प्राथमिक उपचार करतो, त्याला ड्रेसिंग करतो आणि पुढे तुम्ही डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला जावा. कारण त्याला सिटी स्कॅन लागणार होतं, ॲडमिशन लागणार होतं, बाकीची औषधं लागणार होती, त्याच्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. सो ड्रेसिंग झाल्यानंतर ती बोलली की सर आमच्याकडे 100 रुपयेही नाही आहेत. मी म्हटलं ठीक आहे, हॉस्पिटलचं बिल सोडून द्या, तुम्ही माझ्याकडनं 200 रुपये घ्या आणि रिक्षा करा आणि तुम्ही शास्त्रीनगर हॉस्पिटलला जावा. सो मित्रांनो, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, ज्या माणसांकडे खिशामध्ये 100 रुपये नाही आहेत, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटल हे एका ताजमहलापेक्षा कमी नाही आहे. त्यांना या गोष्टीची चिंता नाही आहे की अरे तिकडे एसी नाही आहे, तिकडे क्लिनिंग नाही आहे, अरे डॉक्टर अनुभवी नाही आहे, अरे बेड क्लीन नाही आहे, अरे इकडे क्लिनिंग नाही आहे, तिकडे. अशा अनेक प्रश्नांचे त्यांना उत्तरं नाही पाहिजेत किंवा ती अपेक्षाही नाही करत. ते फक्त स्वतःला एकच प्रश्न विचारत असतात की आज माझ्या बायकोला ट्रीटमेंट भेटणार आहे का? आज माझ्या नवऱ्याला ट्रीटमेंट भेटणार आहे का? किंवा आज माझ्या आईला ट्रीटमेंट भेटणार आहे का? का डॉक्टर साहेब त्यांना बघणार आहेत का? की त्यांना औषधं भेटणार आहेत का? या अनेक बेसिक नीडच्या प्रश्नांचे ते उत्तरं शोधत असतात. सो म्हणून मित्रांनो, जे प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन हे तामझाम बघतात आणि त्यांना तेच अपेक्षा गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडनं करायची असते, त्यांनी तिकडे जाऊन गोंधळ करू नये. कारण तुमच्या केलेल्या गोंधळामुळे, तुमच्या जनरेट केलेल्या प्रॉब्लेम्समुळे संप होतो आणि जे गोरगरीब तिकडे ट्रीटमेंटसाठी जातात त्यांना डिले होतो ट्रीटमेंटसाठी. तिकडे अनेक 400 ते 500 पेशंट रोज ट्रीटमेंटसाठी जातात. सो त्यांचा विचार करा. आता राहिला विषय, आपण कमेंट बॉक्समध्ये बोलणार की गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सुधारणा व्हायला नको का? व्हायलाच पाहिजे. येस, ती व्हायलाच पाहिजे, पण तिकडे जाऊन त्या डॉक्टरसोबत वाद घालून काय अर्थ आहे? तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना भेटा. जर तुम्हाला एवढीच काळजी आहे त्या हॉस्पिटलची, त्यांच्या वरिष्ठांना भेटा, तिकडच्या सिव्हिल सर्जन्सला भेटा, तिकडच्या पॉलिटिशियनला भेटा. त्यांना तुम्ही लेटर लिहा. ते तिकडची सुधारणा करणार आहेत. ते डॉक्टर काय नाही करणार आहे. तो स्वतः पगारावरती आहे. त्या बिचाऱ्याला स्वतः प्यायला पाणी नाही भेटत आहे, झोपायला बेड नाही भेटत आहे. तो कुठून सुधारणा करणार आहे? त्यामुळे उगाच तिकडे जाऊन गोंधळ घालू. म्हणून त्यासाठी आपण योग्य माणसाला ते प्रश्न विचारले पाहिजे. तुमचे विचार काय आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा अनेक मेडिकल रील्ससाठी या चॅनलला फॉलो करा.